मित्रांनो नमस्कार. मी आलो आहे महाबळेश्वरला. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास महाबळेश्वरमधील काही पॉईंट्स आणि इथला परिसर पाहायला मिळणार आहे. तरी चला माझ्यासोबत महाबळेश्वर फिरायला. मंडळी, आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण चाललो आहोत केट्स पॉईंटला. महाबळेश्वरच्या एस टी बस स्थानकापासून केट्स पॉईंटचं अंतर साधारणतः 8 किलोमीटर आहे. आमच्या स्टेट बँक ऑफ इंडिया कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शिवनेरी रिसॉर्टपासनं 2.5 किलोमीटर हिरव्यागार वनराईतनं प्रवास करत आपण आता केट्स पॉईंटला पोहोचत आहोत. मित्रांनो नमस्कार. आपण आलो आहोत महाबळेश्वरमधील केट्स पॉईंटला. या केट्स पॉईंटजवळच निडर होल पॉईंट असे 2 पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळतात. चला तर मग संपूर्ण नजारा मी तुम्हाला दाखवतो. समोर आपणास सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यातून वाहणारी लांब रुंद असं पात्र असणारी कृष्णा नदी दिसत आहे. खूपच सुंदर नजारा आहे. समुद्र सपाटीपासनं 4800 फूट उंचीवर असणाऱ्या या केट्स पॉईंटवरनं आजूबाजूचा परिसर आणि कृष्णा व्हॅलीचं सुंदर असं विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. समोर आपल्याला जे दिसतंय ते आहे बलकवडे धरण. इथेच खाली बलकवडे नावाचं गाव असल्यामुळे या धरणाला बलकवडे धरण असं म्हटलं जातं. कृष्णा नदीवरचं हे धरण आहे. महाबळेश्वरमधला हा सर्वांचा आवडता असा पॉईंट आहे केट्स पॉईंट. खूपच सुंदर, निसर्गरम्य आणि या स्पॉटवर बऱ्याच पिक्चरचे शूटिंग झालेले आहेत. इथेच हा समोर कॉर्नरला इको पॉईंट सुद्धा आहे. चला हा तुम्हाला परिसर मी फिरून दाखवतो. मित्रहो, या केट्स पॉईंटचं अंतर पुण्यापासून 130 किलोमीटर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे ठिकाण नाकेखिंड म्हणून प्रसिद्ध होतं. पुढे इंग्रजांच्या काळात केट्स पॉईंट असं नामकरण करण्यात आलं. एक्स ब्रिटिश गव्हर्नर सर जॉन माल्कम यांच्या मुलीच्या स्मृतीप्रित्यर्थ केट्स पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, केट्स पॉईंटवरनं दिसणारा हा संपूर्ण नजारा आहे. कृष्णा नदीचं खोरं आहे पहा. खूपच सुंदर. आणि खालची ही गावं आहेत. ही गावं सुद्धा आपल्याला इथून स्पष्ट दिसतात. या केट्स पॉईंटला एलिफंट हेड किंवा निडल होल पॉईंट असं देखील म्हटलं जातं. महाबळेश्वरमधल्या काही निवडक पॉईंट्समधला हा अगदी सर्वांसाठी आकर्षण ठरणारा
पर्यटकांचा आवडता पॉईंट आहे, केट्स पॉईंट. मित्रांनो, आपल्याला खाली जे दिसतंय ते बलकवडे धरण. हे बघा, इकडनं स्पष्ट दिसतंय. आणि सह्याद्रीच्या ज्या पश्चिम रांगा आहेत, या दोन रांगांच्या मध्ये मागे जे तुम्हाला जे दिसतंय ते आहे रायरेश्वर पठार. आणि समोर जो आपल्याला सुळका जो दिसतोय तो आहे कमळगड. आणि संपूर्ण कृष्णा नदी आहे मित्रांनो. बघा, केट्स पॉईंटवरून आपण आता पुढे चाललो आहोत एलिफंट हेड व्ह्यू पॉईंटकडे. यालाच निडल होल व्ह्यू पॉईंट असं देखील म्हटलं जातं. समोर दिसणाऱ्या याच पॉईंटकडे आपण आता चाललो आहोत. आणि तेथून जर आपण केट्स पॉईंटकडे पाहिलं तर त्याचा आकार एखाद्या हत्तीच्या सोंडेप्रमाणे आपल्याला भासतो. तेथूनच आपल्याला निडल होल पॉईंटचं सुद्धा दर्शन होतं. चला, आपण प्रत्यक्ष या कड्यावर जाऊन तेथून केट्स पॉईंट्स आपल्याला कसा दिसतो ते पाहूया. बघा, हे आमचे फॅमिली मेंबर्स माझ्या पुढे इथे निडल होल पॉईंटला आले तिथे. आणि आमचा हा हृदय खूपच मजा करतोय. हाय. हत्ती पॉईंट आहे. अरे वा. येथे कोनशिला सुद्धा लावलेली आहे ज्यावर लिहिलेलं आहे निडल्स होल व्ह्यू पॉईंट, व्ह्यू ऑफ एलिफंट हेड. हे पहा मित्रांनो, आपण आता आलो आहोत निडल होल पॉईंटला. आपण समोर तिकडे होतो. एलिफंट हेड ज्याला म्हटलं जातं. येथून जर आपण समोर व्यवस्थित पाहिलं तर आपल्याला एलिफंट हेड हत्तीच्या सोंडेप्रमाणे आकार भासतो. आणि समोर डोंगरात दिसणारी कपार यालाच निडल होल असं देखील म्हटलं जातं. आणि केट्स पॉईंट जिथे आपण उभे होतो तो जणू हत्तीच्या अंबारीसारखा आपल्याला दिसतो. हे सुंदर दृश्य पाहण्यासाठी आपल्याला डोंगराच्या ह्या व्ह्यू पॉईंटकडे यावं लागतं. आमच्या पाठी बघा, एलिफंट हेड बघ दिसतं आमच्या दोघांच्या मध्ये बरोबर मधून मागे निडल होल. वाव. तर मित्रांनो, या केट्स पॉईंट, निडल होल पॉईंट, एलिफंट हेड पॉईंट हे सर्व पॉईंट्स पाहून आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालो आहोत.
मित्र हो, केट्स पॉईंट्सचा हा संपूर्ण परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पर्यटन करा, छंद जोपासा आणि आनंदी रहा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.